माणूस खोटं बोलत असला आणि त्याचं समर्थन करत असला तेव्हा त्याचं मनच त्याला खात असतं। हे ना असंच असतं आपल्या घरात, म्हणून मला इथे येण्याची इच्छा पण होत नाही। माझ्या घरात अशी बंधनं नाहीयेत मला बाबा। हेच चूक होतीये देशमुखांकडच्यांची। रादर आमची चूक झाली आहे आधी, त्यांनी फक्त ओढली आहे। याचा काय अर्थ आहे बाबा? मला राहायचंच नाहीये इथे। मी आत्ताच्या आत्ता महेशला बोलावून घेते। तो तुझा फोनही घेणार नाही असं तुम्हाला वाटतं बाबा? इतक्या दिवसात मी त्याला एकही फोन केला नाहीये। जर का मी आता त्याला फोन केला ना तर धावत येईल मला घ्यायला। तो तुझा फोनही घेत नाहीये याचा अंदाज येत नाहीये तुला? हो, तुझा नवरा तुला इथे सोडून गेलाय। तुला कंटाळून माहेरी सोडून गेलाय तो, आणि आमचं टेन्शन वाढवून ठेवलंय त्यांनी। काय एवढी हिम्मत केली त्या बावळटाने? आता बघाच, नाही ना त्याला माफी मागायला हवी तर नावाची संपदा नाही। संपदा आई, बघतेस ना तू? इथे आपले प्राण कंठाशी आलेत आणि म्हणते मी माफी मागणार नाही। हिला काही नाही त्याचं। वर त्यालाच माफी मागायला सांगते। तू माफी मागायचीस ना? बस मी माफी मागायची? माय फूट। बाबा तो माझ्याशी न बोलता तुमच्याशी बोलून मला इथे सोडून गेलाय। त्याची हिम्मत नव्हती माझ्याशी बोलायची, म्हणून तर मी बॅग आणेपर्यंत इथनं निघून गेला तो। आणि तुम्ही म्हणताय मी माफी मागायची? शक्य नाही बाबा। आता जरी त्याने माफी मागितली ना तरी मी त्याला माफ करणार नाही। संपदा, केलं आपल्या मनासारखं, झालं समाधान तुमचं? तरी मी सांगत होते संपदाला कोणी सांगू नका हे, मी बोले तिच्याशी। अचानक कळलं तर धक्का बसेल तिला। अंजली, संपदा हे प्रकरण तळहाताच्या फोडासारखं जपण्यासारखं नाहीये। तो फोड काढून टाकायला पाहिजे, कापून टाकायला पाहिजे। काय झालं? ज्याची भीती होती तेच झालं। तुम्हाला म्हटलं होतं ना, महेश ताईला माहेरी टाकून गेलं हे तिला कळलं ना ते कुणाचंच नाही ऐकणार। तुम्ही का नाही बोलत दिलं मला तिच्याशी? असं काही झालंच, असं काही झालं नसतं।